मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने आज भाजपची महत्त्वाची बैठक। माहितीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला सुरुवात। मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर यांच्यासोबत काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू। नव्या सरकारच्या स्थापनेसाठी भाजप, जदयू, लोजपा आणि एनडीएतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू। मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कॅबिनेटची अखेरची बैठक घेतली। दिल्लीमध्ये काँग्रेस आमदार, खासदार आणि प्रदेशाध्यक्षांची उद्या मंथन बैठक। मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीमध्ये 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख सदस्य उपस्थित राहणार। पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र। शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरेंना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा। मनीषा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंची हजेरी। शिंदेंच्या शिवसेनेचे शरद सोनवणे यांचीही उपस्थिती होती। महाडमध्ये 5 पक्ष एकत्र येऊनही नगराध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार। शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। आम्ही सुद्धा उपनगराध्यक्ष आणि 5 जागा द्यायला तयार होतो, विकास गोगावलेंची प्रतिक्रिया। पक्ष म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत। आगामी निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चित, एकनाथ खडसेंकडून विश्वास व्यक्त। सोलापूरच्या मोहोळमधील अजित पवारांच्या उमेदवाराचा भाजप नेते राजन पाटलांवर आरोप। राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा उज्ज्वला थिटेंचा आरोप। प्राजक्ता पाटलांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी अर्ज भरू दिला जात नसल्याचा थिटेंचा आरोप। रमेश पाटलांचा कृषीमंत्री दत्ता भरणेंना कॉल। शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त। मदत न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। दादरमधील बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही? अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी गजानन काळेंचा सरकारला सवाल।